समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। श्री स्वामी समर्थ मठ काशीवाडी भवानीपेठ पुणे यांच्या वतीने आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा आणि देवीदास चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री यशवंत बाबा समाधी मंदिर, मुक्काम पोस्ट, सिद्धेश्वर कुरोली, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात गाव परिसरातील महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता। सदर कार्यक्रमास काशीवाडी मठाचे सर्व पदाधिकारी तसेच श्री यशवंत बाबा देवस्थानचे विश्वस्त, सभासद, स्थानिक गावचे सरपंच, ग्रामसेवक आणि इतर प्रतिष्ठित गावकरी आणि भक्तगण उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात यशवंत बाबांना आवाहन करून तसेच नामघोष करून करण्यात आली। दुपारी एकादशीचा प्रसाद घेऊन बाबांच्या समाधीजवळ भजन सेवा करण्यात आली। आता चालू करा। आज या ठिकाणी यशवंत बाबा ट्रस्ट आणि भाविक लोकांच्या सहभागातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ट्रस्टचं आणि भाविकांचं प्रथम मी अभिनंदन करते। त्या सगळं विज्ञानाच्या युगात आज पर्यावरण भरपूर दूषित झालेलं आहे आणि आधुनिकतेकडं माणसांचं ओढ झालेली आहे। आपली क्रांती झाली, भरपूर प्रगती केली, पण हे करत असताना निसर्गाचा भरपूर ऱ्हास झालेला आहे। आपण बघतो की वैज्ञानिक प्रगती करत असताना निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे। सगळीकडं म्हणजे ऋतूच बदलले, उन्हाळा पावसाळा हे काही लक्षातच येत नाही। मे पासून सुरू होणारा पाऊस नोव्हेंबरपर्यंत थांबतच नाही आहे। त्याच्यामुळं कधी महापूर, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ असं संपूर्ण ह्याच्यात वेगवेगळं घडतंय आणि ह्याचा परिणाम मानवी जीवनावर पण होते। जसं माणसाचं संतुलन बिघडलं तर आरोग्य बिघडतं, तसं निसर्गाचं संतुलन बिघडलं तर हा निसर्गाचा प्रकोप होतो आणि ह्याच्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। एक पान, फक्त झाडाचं पान अनेक ठिकाणी उपयोगाला येतं। जसं विड्याचं पान आपण तोंड रंगवण्यासाठी, शुभ कार्यात वापर करण्यासाठी, केवड्याचं पान गणपतीला, त्याच्याप्रमाणे तुळस नैवेद्य पूर्ण झाला ह्याचं समारोप करण्यासाठी तुळशीचं पान त्याच्यावर ठेवलं जातं। अशा शुल्लक पाण्याचं, आंब्याचं पान तोरणासाठी बांधलं जातं, केळीचे खुंट आपण शुभ कार्यासाठी उभं करतो, केळीचं पान त्यासाठी वापरतो। नुसत्या पानाचा जर एवढा उपयोग होत असेल ह्या मानवी जीवनात तर संपूर्ण झाडाचा किती उपयोग होत असेल। संपूर्ण झाड आपल्याला निवारा देतं, सावली देतं, फळं देतं, फुलं देतं, तर ह्याचं वृक्ष लागवड होणं त्यासाठी खूप गरजेचं आहे। आपण मोबाईलमध्ये रील वगैरे बघतो की ऑक्सिजनचं कॅन आणि ते दप्तर घेऊन मुलं शाळेत जात आहेत, तर ही जात असताना ही परिस्थिती भविष्यात आपल्या नातवंडावर वगैरे येऊ नये असं जर वाटत असेल तर वृक्षारोपण, झाडं लावणं ही काळाची गरज आहे। आणि फक्त झाडं लावणं, जमिनीत बी पेरणं किंवा झाडं लावणं तर हे एवढ्यापुरतंच हे काम मर्यादित राहत नाही। जसा मातेच्या गर्भामध्ये अंकुर फुटतो आणि त्याच्या संगोपनाची जशी जबाबदारी ती आईची असते, त्या पद्धतीनं त्या झाडाचं जे बी आपण मातीत राहतो त्याला पण नवीन आशा असते, नवीन अंकुर उमलण्याची, आपलं आयुष्य पुढं बहरण्याची त्या झाडाला, त्या रोपट्याला पण एक आशा असते आणि ते आशा त्याची पूर्ण करण्याचं, त्या झाडाचं संगोपन करण्याचं आपली जबाबदारी आहे। एवढं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। धन्यवाद। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, सोमनाथ काळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।